जर ह्या जगाला सत्य कळलं तर जग निश्चितपणे देवाचा अभिमान बाळगेल. पण जर जगाला सत्य ठाऊक नाही आहे तर जग देवाविषयी अभिमान बाळगत नाही. तुमचा भाऊ जर डॉक्टर असेल तर तुम्ही अभिमानाने सांगता माझा भाऊ डॉक्टर आहे. तुम्हाला तुमच्या भावाचा अभिमान वाटतो. तुमची बहीण जर प्राध्यापिका असेल तर तुम्ही अभिमानाने सांगता माझी बहीण प्राध्यापिका आहे, लेक्चरर आहे. आपण माणसाविषयी अभिमान बाळगतो. जर तुमचे वडील पोलीस इन्स्पेक्टर असतील तर तुम्ही लोकांना अभिमानाने सांगता माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर आहेत. तुमचे वडील जर आमदार असतील तर तुम्ही लोकांना अभिमानाने सांगता माझे वडील आमदार आहेत. तुम्हाला वडिलांविषयी अभिमान वाटतो कारण ते आमदार आहेत. तुमचे वडील जर मोठ्या हुद्द्यावर असतील तर त्यांच्याविषयी तुम्हाला अभिमान वाटतो. माणसाविषयी आपल्याला अभिमान वाटतो कारण माणसाविषयी आपण बघतो, पाहतो आणि म्हणून विश्वास ठेवतो. पण लोकांना देवाविषयी अभिमान वाटत नाही. का बरं वाटत नाही? कारण ते देवाला ओळखत नाहीत. आपला बंधू, आपली बहीण, आपले वडील, आपली आई जर मोठ्या हुद्द्यावर असतील, पदवीधर असतील किंवा जगामध्ये त्यांना नाव लौकिक असेल तर आपल्याला त्यांच्याविषयी अभिमान वाटतो. पण आपल्याला देवाविषयी अभिमान वाटत नाही. याचं कारण काय? जो ईश्वरा ओळखतो तो निश्चितपणे देवाविषयी अभिमान बाळगतो. येशूला ओळखणारा माणूस म्हणणार मला देवाचा अभिमान वाटतो. कारण का बरं देवाचा अभिमान वाटतो? कारण परमेश्वर अनंत असा प्रेम सागर आहे. हालेलुया. परमेश्वर प्रेमाचा महासागर आहे. परमेश्वर प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आहे आणि फक्त प्रेम आहे. पण जगाला हे माहीत नाही आहे. जगाला सत्य ठाऊक नाही आहे. म्हणूनच जग अज्ञानात आहे, अंधारात आहे आणि म्हणूनच जग देवाविषयी अभिमान बाळगत नाही.